फोनवर जोडले जातील माझे साथी समालोचक अर्थात अंकुश निरगुडा सर. मी थांबतोय, तुम्ही थांबू नका. पाहत राहा, ऐकत राहा सह्याद्री प्रीमियर लीगचं 7वं पर्व. धन्यवाद. डीजे थोडस थांबा फक्त. मॅन ऑफ द मॅच मागच्या मॅचचा हिरो रवी कवी बांगारे ठरला आहे. मागच्या मॅचचा हिरो कवी, आपण या ठिकाणी या मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी घेण्यासाठी. डीजे हॅलो, थँक्यू सो मच डीजे. खरं तर उत्तम पादरी यांचा आवाज आपण या ठिकाणी या स्पर्धेमध्ये ऐकतोय. सकाळच्या सत्रामध्ये खूप गोड आवाज, याच विभागामधला एक नामवंत समालोचक म्हणून त्यांचे खरे तर बोलक आहे. आणि त्यांचा आवाज आपण या सकाळच्या सत्रामध्ये ऐकला. थँक्यू सो मच दादा. या ठिकाणी ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. एका साईडला यारी दोस्ती 11 आणि त्यांच्या विरोधात लावण्य अँड ऋतू 11 या दोन संघांच्या दरम्यान ही लढत आपल्याला पाहायला मिळते. सलामीर जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर होते. बॅट्समॅन योगेश आणि केतन. गोलंदाजी ट्रॅकवरती मॅनेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकावरती संदेशला मात्र प्रमोट केलाय. नाणेफेकीचं कौल यारी दोस्ती 11 संघाने जिंकलाय आणि सर्वप्रथम डिसाइड टू बॉल फर्स्ट. मॅच ऑन, गेम ऑन. ग्रीन सिग्नल पंचांचा पहिला चेंडू खेळपट्टीवरती फेकण्यासाठी गोलंदाज तयार. लोअर फुलटॉसचा बॉल. थोडीशी खराब फिल्डिंग पाहायला मिळते आहे. मात्र लगेचच सिंगलसाठी कॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि पहिल्या चेंडूवरती सिंगलला मात्र श्री गणेश केला जातोय. या ठिकाणी बॅटिंग करत असताना टीम लावण्य एंटरप्राइजेस अँड ऋतू 11 या संघाची पहिली धाव फलकावरती पाहायला मिळते. तीच उल्लेख केला की पादे सराठी या ठिकाणी की या मॅचला अगदी अनेक प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून खरे तर KTC लाईव्हच्या माध्यमातून अनेक प्रेक्षक एन्जॉय करतात ही स्पर्धा. तर सगळ्यांचं आपण पुन्हा एकदा मनापासून सहर्ष स्वागत करू. पुन्हा एकदा लोअर स्पोर्टचा थोडासा हलक्या हाताने चेंडू फेकण्याचा प्रयत्न केला. गती कमी केली जाते आहे चेंडूची आणि त्यामध्ये या ठिकाणी फलंदाजाला अगदी बॅटवरती चेंडू येत नाही आहे. सकाळचं सत्र आहे आणि या सकाळच्या सत्रामध्ये खेळपट्टी थोडीशी दमट पाहायला मिळाली होती आणि त्यामुळे धावसंख्या कुठेतरी कमी आपण पाहिली पहिल्या सुरुवातीच्या 2 मॅचमध्ये. यावेळेस बॅटच्या रडारमध्ये जरूर होता. उंची जास्त, लांबी कमी आहे. लॉंग ऑफला पकडलाय झेल. संपवला खेळ फलंदाजाचा. पहिला धक्का टीम या ठिकाणी पाहायला मिळते. लावण्य 11 अँड ऋतू 11 या संघाचा पहिला गडी गारद. पहिली विकेट मैदानाच्या बाहेर. थँक्यू सो मच. नवीन बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये पवनला आपण पाहतोय. हिट क्रमांक 3 वरती दाखल झाला आहे. चांगला खेळ मात्र पहिल्या इनिंगमध्ये करावा लागेल कारण समोर जर का आपण पाहिलं तर यारी दोस्ती 11 या संघामध्ये अनेक मातब्बर खेळाडू आहेत.
बॅटिंग लाईन अति स्ट्रॉंग आहे त्यांच्याकडं, त्यामुळे इथून तुम्हाला चांगलं टार्गेट इथून सेट करावं लागेल. पुन्हा एकदा त्याच दिशेने जणू काय ॲक्शन रिप्लेमध्ये हा स्ट्रोक पाहायला मिळतोय, परंतु यावेळेस थोडंसं पुढे पडला क्षेत्ररक्षकाच्या, त्यामुळे इथून सिंगल धाब. या सिंगलच्या मदतीनं हळूहळू आता धावसंख्ये खरं तर गती प्राप्त करते. एकूण धाबा आहेत धावफलकावरती आहे त्या 2 धाबा. शांत सुरुवात मैदानाच्या आतमध्ये खरं तर पाहायला मिळते आहे. यावेळेस जबरदस्त अगदी रोहित शर्मा स्टाईल मध्ये हा फटका. क्षेत्ररक्षक कुणी नाही, चेंडू सीमारेषा पलीकडे, पंचांचा इशारा येतोय. दॅट इज मॅक्सिमम हिट. 6 धाबा षटकार. सन्माननीय शंकरदादा पारधे यांचं या ठिकाणी शुभ आगमन होता. त्यांचंही आम्ही जे बबन पारधी यांचं या ठिकाणी शुभ आगमन पाहायला मिळत आहे. धन्यवाद साहेब, आपण या ठिकाणी आलात. यावेळेस पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडूला फिरकावून दिलाय 4 धाब्यांसाठी. हा दुसरा मोठा फटका फलंदाजाच्या बॅटमधून. थँक्यू सो मच विजय. आणि सन्माननीय बबनदादा पारधी यांचा सन्मान आम्ही या मंचावरती घेतोय. आयोजकांना मी विनंती करेन की आपण हा सन्मान त्या ठिकाणी या साहेबांचा या ठिकाणी करायचा आहे. मायेची उबदार शाल, प्रेमाचे प्रतीक, पुष्पगुच्छ देऊन हा सन्मान आम्ही या मंचावरती करतोय. येणारे प्रत्येक पाहुण्यांचा सन्मान खरं तर JD ग्रुप, वन फॅमिली यांच्या माध्यमातून खरं तर केला जातोय. ही आपली संस्कृती आहे. येणाऱ्या पाहुण्यांचा सन्मान आणि येणाऱ्या पाहुण्यांना मान सन्मान करणं आणि ती खरं तर संस्कृती या स्पर्धेच्या माध्यमातून जपली जाते. थँक्यू सो मच साहेब, आपण या ठिकाणी आलात, या स्पर्धेला अगदी भेट दिली त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचं मनापासून आभार व्यक्त करतोय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. सुरुवातीला चांगले चेंडू फेकले होते गोलंदाज संदेशना, परंतु शेवटच्या 2 बॉलवरती ते 2 मोठे फटके आले. त्या 2 मोठ्या फटक्याने अगदी धावसंख्येला गती दिली. एकूण धाबा धावपटलावरती 12. चांगला फटका पाहायला मिळतो. दूर फुलटॉसचा बॉल होता, परंतु लवकरच पिक केला फलंदाजानं आणि यावेळेस देखील मोठा फटका. 4 धावांसाठी चौकार. थँक्यू सो मच विकासला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती आहे. पहिला चेंडू लोअर फुलटॉसचा होता, परंतु चांगला फटका पाहायला मिळाला. शॉर्ट पिच लेंथ लवकरच लाईन ओळखली होती आणि त्यानंतर मात्र लॉंग स्टॉप रिझनला फाईन लेगच्या डोक्यावरून चेंडू हा सलगचा येतोय. दुसरा चौकार. थँक्यू सो मच सन्माननीय हरिश्चंद्र दादा कवटे यांना विनंती असेल की आपण मंचावरती या. तुमचंही सहर्ष स्वागत या खरे तर सह्याद्री प्रीमियर लीगच्या माध्यमातून. आज बरीचशी मान्यवर मंडळी आपल्याला या मंचावरती पाहायला मिळते. काल देखील पंचांचा इशारा, व्हाईट बॉल, जुने एक अतिरिक्त धाव, थोडीशी गोलंदाजी ढासळताना दिसते. सुरुवातीला चांगली सुरुवात संदेशनं केली होती. 4 चेंडू सुरेख पद्धतीचं आपण पाहिलं, पण त्यानंतर थोडीशी दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळाली आणि या षटकामध्ये 30 परिस्थिती पाहायला मिळते.
सिंगल दाब या चेंडूवरती मिळती आहे. फिल्डिंग मध्ये थोडंसं चेंजअप करताना आपल्याला पाहायला मिळतंय. चांगली गोलंदाजीच पाहायला मिळते मैदानात, तितकी चांगली फलंदाजी देखील पाहायला मिळते आहे. यावेळेस जबरदस्त फटका, असं वाटलं बॅटच्या टॉवेसला चेंडू लागला की काय, पण तू ज्या गतीने आला होता त्या दुहेरी गतीने चेंडू मिड विकेटच्या डोक्यावरून 6 धाब्यांसाठी षटकार. जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. फलंदाज योगेशच्या बॅट मधला हा षटकार आपण पाहिला. चांगली बॅटिंग केली योगेशनं. पुन्हा एकदा जागा बनवली स्ट्रोक्स साठी. 1 बाउन्स 2 बॉम्ब्स. ते नुसती मारेच्या पलीकडं गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, परंतु लवकरच लँड आणि लेंथ ओळखली फलंदाजाला आणि त्यानंतर आलेला हा चौकार. थँक्यू डीजे. अगदी चांगले सॉन्ग वाजवले जात आहे, त्यांचं आपण मनापासून आभार व्यक्त करूया. यावेळेस देखील चांगला फटका कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून. पुन्हा एकदा चेंडू फरार. बॅक टू बॅक हा दुसरा चौकार. थँक्यू सो मच रिझल्ट. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावफटकावरती धाबा आहेत त्या 36 धाबा. 36 धाबा ऑन द स्कोर गार्ड. सुरुवात जबरदस्त पाहायला मिळते. पहिली विकेट जरूर पहिल्या ओव्हरमध्ये पाहायला मिळाली, परंतु त्यानंतर चांगली भागीदारी करण्याचा प्रयत्न या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून केला जातो आहे. एक उच्चांक स्कोर. असं वाटलं होतं की खेळपट्टी थोडीशी गोलंदाजांना साथ देते आहे असं वाटलं होतं सकाळच्या सत्रामध्ये, परंतु या मॅचमध्ये अगदीच चांगली बॅटिंग पाहायला मिळाली आणि त्यामुळे एक उच्चांक स्कोरकडे आता इथून लक्ष केंद्रित करतोय. त्या अर्थातच यारी दोस्ती 11 हा संघ या मॅचमध्ये चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून केली जाते. नवीन गोलंदाजी मार्कवरती मंगेश हा गोलंदाज आपण पाहतोय. युनिट क्रमांक 3 वरती हा गोलंदाज मात्र प्रमोट केलाय संघनायकांना. इथून एखादी 2 विकेट, एखादं कमी धावसंख्येचं षटक या मॅचमध्ये पुन्हा आगमन करेल. कमी धावसंख्येवरती रोखायचा असेल तर मात्र या षटकावरती कमबॅक करावं लागेल. परंतु व्ही झोनला टार्गेट लॉंग ऑफ आणि लॉग ऑफच्या मधोमध अजून एक तडाखा. चेंडू सीमारेषा पार. षटकार. अजून एक बॅक टू बॅक दुसरा चेंडूला उडवलंय त्याच दिशेने. जणू काय ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल हा सलगचा दुसरा षटकार फलंदाज पवनच्या बॅट मधून. हॅलो. आणि हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचे कॅश प्राइज देखील आहे. आणि यावेळेस बॉल लॉंग ऑफ आणि लॉग ऑफच्या मधोमध संघ मालकांकडून जे खरे तर षटकार हॅट्रिक साठी तब्बल 1000 रुपयाचं रोख कॅश प्राइज होतं. सन्माननीय भगवान भगत या साहेबांच्या माध्यमातून हे रोख रक्कम 1000 रुपये कॅश प्राइज हे खेळाडूंना मात्र इथून देण्यात येईल. षटकार हॅलो. थँक्यू डीजे. या ठिकाणी आम्ही सन्मानाकडे बोलतोय. सर्वांनी
हरिश्चंद्र कवटे दादांचा सन्मान या मंचावरती केला जाईल. त्यानंतर करण कवटे या दोन्ही मान्यवरांचा सन्मान आम्ही या मंचावरती करतोय. यावेळेस आउट ऑफ द यॉर्करचा प्रयत्न होता, परंतु पंच बल्लेट वाईट बॉलचा इशारा त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. जॉन लाईनवरती चेंडू फेकायचा होता. विराज कवटे आणि सन्माननीय विराज कवटे ॲडमिशन इंजिनियर त्यांचाही सन्मान या मंचावरती खरं तर केला जातोय. त्यानंतर हरिचंद्र कवटे, करण कवटे या तिन्ही मान्यवरांचा सन्मान आम्ही या मंचावरती आयोजकांच्या माध्यमातून केला जातोय. काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सलगचे 3 षटकार आपण पाहिले. यावेळेस पुन्हा एकदा चेंडूला बुडवलाय मिड विकेटच्या डोक्यावरून. पुन्हा एकदा चेंडू फरार, षटकार. थँक्यू सो मच. ह्यावेळेस पुन्हा एकदा काय फटका खेळलाय. अगदी रोहित शर्माची आठवण करून देत जाते या खेळाडू. जबरदस्त फटका. हा दुसरा फटका फलंदाज योगेशच्या बॅट मधून. आणि पुन्हा एकदा खरं तर षटक आणि योगेशसाठी देखील ती सुवर्ण संधी आहे. 2 षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिलेत, परंतु या ओव्हरमध्ये जर एक षटकार त्याच्या बॅटमधून आला तर भगवान भगत या साहेबांच्या माध्यमातून रोख रक्कम 1000 रुपयाचे कॅश प्राईज त्यांच्यासाठी देखील लागले षटकार हॅट्रिकसाठी. नवीन गोलंदाज संदेश पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. ज्यांना पहिलं पॉवर प्लेचं पहिलं षटक ज्यानं फेकलं होतं तोच गोलंदाज आपण पाहतोय. परंतु या दोन्ही खेळाडूंना रोखेल तरी कोण. फक्त त्यांची बॅट जी आहे ना ती 4 आणि 6च पाडा पडते आहे. यावेळेस हाफ ट्रॅकरचा बॉल शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी सिंगल धाव नक्कीच प्राप्त केली जाते. सिंगलच्या मदतीने एकूण धावफलक जर आपण विचार केला तर तब्बल 69 वरती संघ जाऊन पोहोचलाय. पवन साठी योगेश साठी संधी आहे. एक षटकार जर का आला तर तब्बल 1000 रुपयाचे कॅश. आणि हा षटकार हॅट्रिक पूर्ण होईल का हा प्रश्न होता, परंतु इथून काय घडलं जात आहे इशारा येणं अजूनही अपेक्षित असेल. जेल तर कॅरी केलाय परंतु नशिबाची साथ नाही आहे. आणि या ठिकाणी पंचांचं बोट आकाशाला. OUT आउट. फलंदाज डीजे. काय फटका होता. अगदी असं वाटलं की षटकार गेला की काय, पण तो आतोहात प्रयत्न क्षेत्ररक्षकांना केला. शेवटच्या मोमेंट पर्यंत चेंडूवरती नजर ठेवली आहे आणि अंतिमच्या क्षणाला कॅच.
इशारा येणं अजूनही अपेक्षित असेल. बॅटची येणारेच घेतली, चेंडू पायावरती पडून झेल टिपलाय की असा प्रश्न मैदानाच्या आतमध्ये, आणि तिसऱ्या पंचांकडे रेफर केलाय. जरूर चेक केलं जाईल. आमच्या ऑफिशियल पंच त्या ठिकाणी आहेत. ते ॲक्शन ड्रिबलेमध्ये आपण पाहू शकाल. बॅटला ब्रश चेंडू झालाय, त्यानंतर चेंडू जमिनीवरती पडलाय की पायावरती पडून झेल कॅरी केलाय. हा रिव्ह्यू पंचांचा आपल्याला पाहायला मिळतोय. आणि इथून तिसऱ्या पंचांची माग ओ यू टी आउट, फलंदाज बाद होईल, कारण बॅटची इनारेस त्यानंतर चेंडू पॅडवरती आदळला आणि विकेट किपरना हा झेल मात्र कॅरी करत अजून एक धक्का. यारी दोस्ती 11 टीमचा फलंदाज होईल बाद. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज इंटर होतोय मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज निवृत्ती हा बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. चांगली गोलंदाजी ह्या षटकावरती आपल्याला पाहायला मिळते. थोडंसं खाली ठेवला, उसळी कमी दिली आहे, गती कमी केली होती या चेंडूची, गती काढली होती गोलंदाजांना, आणि त्यामुळे इथून मात्र खरं तर फलंदाजाला थोडंसं रोखण्यामध्ये यश प्राप्त होते आहे. कारण जी सुरुवात केली होती खरं तर लावण्या एंटरप्राइजेस रिथू येलेवन या संघानं, त्यामध्ये पुन्हा एकदा चेंज ऑफ बेस, गती परिवर्तन, आणि इथून मात्र अजून एक धक्का आल्या पावली माघारी पाठवलाय. पुन्हा एकदा फलंदाज बाद. थँक्यू डी सर, थँक्यू सो मच. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपण पाहतोय फलंदाज पप्पू हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी पाहायला मिळतं, परंतु हा चेंडू सरळ लेग स्टंपवर विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलची सांगता. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. एकूण धाबा धाव फलकावरती आपण पाहतो 69 धाबा. जबरदस्त संदेशनं षटक फेकलं बघा. फक्त त्यानं धाबा खर्च केला 1 आणि 3 महत्त्वाच्या विकेट. त्यामुळे कुठेतरी आता या धावसंख्येला रोखण्यामध्ये यश प्राप्त होत आहे. त्या अर्थातच यारी दोस्ती 11 या संघांच्या गोलंदाजांना. नवीन गोलंदाज 5व्या षटकामध्ये वापर केला जातोय. गोलंदाज सज्ज होत आहे गोलंदाजी ट्रॅक वरती. विवेक हा गोलंदाज, परंतु विवेकच्या अगेन्स्ट यावेळेस गेम प्लॅनिंग वेगळी आहे. बॉलला पाठवलंय लॉंग ऑफ शॉट डोक्यावरून, पंच इशारा करतील 6 रन.
हॅलो, थँक्यू सो मच. का बॅटिंग करतोय पवन. हॅलो, सिंगल दाब्या चेंडूवरती प्राप्त होत्या. यावेळी शॉर्ट पिच बॉल्स पाहायला मिळाला, परंतु शॉर्ट पिच बॉलला लवकरच लाईन लेंथ पिक केली होती. मिड विकेटला क्लिअर करतोय हा फटका. जाईल सीमारेषा पलीकडं षटकार. थँक्यू डीजे. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अगदी जणू काही गोलंदाजावरती तुटून पडलेत दोन्ही फलंदाज. यावेळेस देखील पुढ्यात होता लॉंग ऑफच्या दिशेने पुन्हा एकदा चेंडूला उडवलंय. मॅक्सिमम एट षटकार. हॅलो, थँक्यू सो मच डीजे. आणि पप्पूसाठी देखील ती सुवर्ण संधी आहे. षटकार हॅट्रिक कंप्लीट केली तर त्यांच्या संघ मालक यांच्या माध्यमातून तब्बल 1000 रुपयाचे रोख रक्कम. स्लोवर पद्धतीचा बॉल, चेंज ऑफ पेस या ठिकाणी पंचांचा इशारा येणं अजूनही बाकी आहे, अपेक्षित आहे, परंतु असं वाटतं क्रीजवरती सुखरूपपणे पोहोचतोय फलंदाज. आणि सिंगल धाव संख्येने धावसर एक पुढे सरजवलं. 89 वरती, म्हणजे या स्पर्धेतली सर्वाधिक धावसंख्या आज या मैदानावरती खरे तर पाहायला मिळते आहे. ते अर्थातच लावण्या एंटरप्राइजेस ऋतू येलेबाड या संघाच्या माध्यमातून. जबरदस्त फटका पवनचा बॅट मधून आपण पाहतोय. पवनला आजच्या दिवसामध्ये आकर्षित केलंय, सगळ्यांना प्रभावित केलंय. त्याच पवनच्या बॅट मधून शेवटच्या बॉल वरती देखील चौकार, फिनिशिंग टच, आणि या चौकाराच्या मदतीनं एकूण धावफलकावरती पाहायला मिळेल 93 धाबा. जणू काही धाबांचा आज पाऊसच पाडलाय या मैदानावरती, असं चित्र पाहायला मिळते. 12 चेंडू मध्ये 41 धाबांची नाबाद इनिंग या खेळाडूने खेळले. जरा एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करूया आपण पवनचा. थँक्यू डीजे, थँक्यू सो मच डीजे. त्यानंतरची नेक्स्ट मॅच दोस्ती 11 आणि त्यांच्या विरोधात संघ आहे स्वर्गीय जित्तू 11. दोन्ही टीमच्या कॅप्टनला आम्ही अनाउन्समेंट करतोय की आपण टॉस बॉक्समध्ये आहे. लगेच त्याचे बघा नाणेफेक कौल त्या ठिकाणी आमच्या आयोजकांच्या माध्यमातून केलं जाईल. दोन्ही टीमचं कॅप्टन लगेच पोहोचा तुमच्यापर्यंत. एंड ब्रेकमध्ये हा टॉस होणं कंपल्सरी असेल, अनिवार्य असेल. तुमचा आवाज तुमच्यापर्यंत जर पोहोचत असेल तर नक्कीच प्लीज आपण या. तब्बल 93 धाबा, एक उच्चांक स्कोर, या स्पर्धेतला सर्वाधिक मोठा स्कोर या मैदानाच्या आतमध्ये खरे तर पाहायला मिळाला आहे. आज संघ मालक देखील खुश असतील. भगवान भगत दादा यांच्या नेतृत्वाखाली हा संघ खरे तर खेळतोय. चांगली कामगिरी संघांच्या माध्यमातून, काहीसे आयकॉन खेळाडू आहेत, काही चॉईस खेळाडू, अगदी त्यांच्या माध्यमातून चांगला संघ बांधलाय. आणि या संघाची कामगिरी देखील खूप मोठी पाहायला मिळते आहे. सह्याद्री प्रीमियर लीग कशेला विभागाची ही नामांकित क्रिकेटची टेनिस बॉलची स्पर्धा आपण खरे तर पाहतोय. आणि ह्या हंगामामध्ये खरं तर हा संघ आपल्याला खरं तर खूप चांगला पाहायला मिळतो. लावण्या एंटरप्राइजेस अँड ऋतू 11 या नावानं हा संघ उतरवलाय भगवान दादा भगत यांनी. आणि खूप चांगला खेळ
त्यांच्या माध्यमातून खरं तर आज प्रत्येक खेळाडूंना ज्या खेळाडूला संधी मिळाली ना त्या खेळाडूंनी प्रत्येक 100% योगदान आज या संघाला दिलंय आणि त्यांच्या माध्यमातून खरं तर खूप मोठं मार्गदर्शन बघा दोन थँक्यू डिझर खरी तर नाणफेकचा कौल आहेत लागलाय दोस्ती 11 या संघाच्या बाजूनं आणि डिसाइडेड टू बॅट फर्स्ट स्वर्गीय जितू 11 संघानं फिल्डिंग करायची आहे नेक्स्ट मॅचसाठी दोन्ही संघानं रेडी राहायचं आहे. चला मॅच ऑन करायची आहे. आमच्या साथी समालोचक उत्तम पादीर सर देखील आनंद घेत आहे. सकाळच्या सत्रामध्ये त्यांचा गोड आवाज आपण ऐकला. अतिशय कौशल्य विभाग म्हटलं की मग सातत्याने त्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळतो परंतु काही जॉबच्या कारणामुळे त्यांना जास्त संधी मिळत नाहीये. जास्त कॉमेंट्रीसाठी त्यांना चान्स खरे तर मिळत नाहीये. त्यामुळे जेव्हा टाइम मिळतो तेव्हा नक्कीच त्यांचं योगदान खूप चांगलं पाहायला मिळत आहे. या चेंडू कव्हरच्या गली पॉईंट मधून काढलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूची उचल फेक करतील. त्या अगोदर 2 धाबा या चेंडूवरती प्राप्त केल्या जात आहेत. 2 धाबाने श्रीगणेश केलं तर प्रत्येक चेंडूला तुम्हाला सीमारेषेच्या बाहेर फेकावं लागेल. जर या धावसंख्येचा पाठलाग या मॅच मध्ये करायचा असेल तर पुन्हा एकदा जणू काय अक्षण रिप्ले मध्ये हा चेंडू परंतु यावेळेस मात्र चेंडू सीमा पार 4 धाब्यांसाठी चौकार. थँक्यू सो मच. इतका जबाब पत्तर से हम भी खिस्से कम नाही आहे. इथून दाखवून देत असताना यारी दोस्ती 11 हा संघ सुरुवात चांगली करतोय. जमीन लगेचा फटका मिसफील्ड झाली आहे. सिंगलसाठी कॉल एका साईडनं जरूर नकार दिला होता फलंदाजाने परंतु शेवटच्या मोमेंटला चेंडू हातातून निसटला आणि त्यावेळेस धाव घेण्याचा हा धाडस दोन्ही फलंदाजामध्ये पाहायला मिळतोय. सिंगल धाबेनं धावफलक वरदार्थ एकूण धाबा धावपटल्यावरती 7 गोलंदाज आपण पाहतोय. जगदीशला पहिल्या पॉवर बॉलच्या षटकामध्ये त्याचा वापर केला जातोय. चांगली गोलंदाजी केली जाते. चांगला फटका आहे रडार मध्ये आणि त्याला पाठवलंय समोरच्या अगदी प्लॉट मध्ये मॅक्सिमम देऊन जाईल साधा षटकार. थँक्यू सो मच. इथून संघर्षाचं खरं तर डंखा वाजवत असताना विवेकच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवरती षटकार आपण पाहिलाय. संकेत दिले जात आहेत इथून लावण्य अँड रिद्धी 11 या संघाला. बॅटची टॉबेस लेग स्लिप कडे झेल कॅरी होतोय आणि इथून पहिला धक्का टीम या ठिकाणी पाहायला मिळते. यारी दोस्ती 11 टीमचा विवेक बॅक टू द डगआउट. थँक्यू डिजे. नवीन बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. बॅट्समन जनार्दन आणि क्रमांक आपण पाहतोय 3 वरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पुन्हा एकदा शॉर्ट पिच लेनचा बॉल हुक करायचं होतं. जागा बनवली होती की कव्हरला खेळायचं परंतु बॅट बॉलचा संपर्क नाहीये. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होत आहे.
चांगली सुरुवात दिली होती खरं तर, परंतु शेवटच्या 2 चेंडूवरती धाबा आलेला नाहीये. एकूण धाबा आहेत, एक फलंदाज बाद असताना 13. थँक्यू टीचर, थँक्यू सो मच. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. तब्बल 94 धाबसंख्येचा पाठलाग या मॅचमध्ये करायचा आहे दोस्ती 11 या संघाला, परंतु सुरुवात थोडीशी शांत पाहायला मिळते आहे. परंतु सामना अजून कुठेही गेलेला नाही आहे. ज्या पद्धतीनं पवननं खेळ केला, ज्या पद्धतीनं पप्पूनं खेळ केला, ज्या पद्धतीनं खरं तर बॅट्समन योगेशनं बॅटिंग केली, त्याच उद्देशानं बॅटिंग इथून करावी लागणार आहे. बॅट्समन संदेश असेल, जनार्दन असेल, या दोन्ही फलंदाजांचा चांगला खेळ मात्र या इनिंगमध्ये करावा लागेल. शॉटसाठी जागा बनवली, शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक कॅचसाठी प्रयत्न करतोय, परंतु अगदी चेंडू समोर पडतोय. क्षेत्ररक्षकाच्या 2 धाबा इथून पूर्ण केलं जात आहेत. चांगली गुड बिटवीन द रनिंग, चांगला तालमेल 2 फलंदाजांमध्ये पाहायला मिळतोय. प्रयत्न हा दोन्ही फलंदाज करतायत, परंतु इथून लावण्या एंटरप्राइजेस अँड ऋतू 11 संघाची गोलंदाजी खूप चांगली पाहायला मिळते आहे. इथून काही खराब चेंडू अजूनपर्यंत फेकलेला नाही या गोलंदाजाने. फटका व्ही झोन मध्ये 2 क्षेत्ररक्षक आहेत, परंतु ब्लॅक स्क्रीनच्या अगदी जवळ चेंडूला स्टॉप केलाय, जवळ अडवला जातोय. त्या अगोदर 2 धाबा या चेंडूवरती प्राप्त केल्या जात आहेत. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते. जणू काही चेंडू स्टॉप झाला असावा, अगदी सीमारेषेच्या जवळ त्या ठिकाणी अडवला जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अगदी वेगाने आले होते. चांगला फटका आहे या ठिकाणी, पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते आहे. जणू काही टीमसाठी 3 धाबा वाचवल्या त्या क्षेत्ररक्षकांना. कॅचसाठी कॉल जरूर होता, परंतु चेंडू अगदी पुढ्यात पडला. उशिरी देखील पाहायला मिळेल, परंतु चांगले प्रयत्न राहिले त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या, आणि फक्त सिंगल धाब या चेंडूवरती येते. सिंगलला इतका इन्फॅक्ट पडणार नाहीये लावण्या 11 अँड ऋतू 11 या संघावरती. इथून झेलचा कॉल आणि जबरदस्त कॅच पकडलाय, दिलाय धक्का. इथून टीम यारी दोस्ती 11 संघाचा दुसरा खेळाडू क्रमांक मैदानाच्या बाहेर. थँक्यू डीजे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सोमनाथ एंटर होतोय. खरे तर चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आहे. गोलंदाज निवृत्तीला आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती एकही मोठा फटका आलेला नाही आहे या षटकावरती. शॉर्ट पिच लेनचा बॉल, लवकरच जागा बनवली होती, पिक केलं होतं, लाईन लेंथ ओळखली आणि त्यानंतर मात्र फटका खेळलाय. 4 धाब्यांसाठी चौकार. थँक्यू डिस्टर, थँक्यू सो मच. छत्रपती शिवाजी महाराजांचं एक गीत. चांगला फटका, थोडासा मिस टायमिंगचा फटका होता,
लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी उचलफेक केले जाईल त्या अगोदर एक धाब ह्या चेंडूवरती खरेतर प्राप्त होत्या. सिंगल स्ट्राईक रोटेन, परंतु या ठिकाणी सिंगल डबलनं काही होणार नाहीये. या धाबासंख्येचं तुम्हाला पाठलाग करायचं असेल तर मग इथून मोठे फटके खेळावे लागतील. उर्वरित इथून जर आपण विचार केला 12 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 3 षटका अजूनही बाकी आहेत, पण ते येणाऱ्या 18 बॉलमध्ये अजून जर का आपण विचार केला तर भरपूर धावांची अजूनही गरज आहे. परंतु सामना अजूनही कुठे गेलेला नाही आहे, सामना संपलेला नाही आहे. इथून जर तुम्ही प्रयत्न केला तर कदाचित तुमच्या पदरामध्ये ते यश, परंतु या धावसंख्येचा जर का पाठलाग झाला तर या मैदानाचा एक वेगळा इतिहास राहील. 94 धाबा तब्बल या पहिल्या डावामध्ये लावण्य एंटरप्राइजेस अँड ऋतू 11 या संघानं जी धावसंख्या उभी केली आहे त्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना थोडासा बॅकफुटवरती सध्या खरं तर पाहायला मिळतोय. यावेळेस जबरदस्त फटका आहे वी जोडला लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधोमध 1 बाउन्स चेंडू सीमारेषा पलीकडे 4 धाब्यांसाठी चौकार. थँक्यू डिझर, थँक्यू सो मच. चांगला फटका पाहायला मिळते सोमनाथच्या मधून, जणू काही ड्रेसिंग रूम मधून सेट होऊन आला की काय असंच वाटतं. 2 चेंडूवरती 2 चौकार त्याच्या बॅट मधून आपण पाहिलेत. यावेळेस देखील चांगला फटका आहे, परंतु ताकद थोडीशी कमी पडले फटक्यामध्ये. सरळ लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकानं झेल कॅरी करत अजून एक धक्का दिलाय. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मंगेश पाहायला मिळतोय. कट केलं होतं गली फायर मधून, परंतु पप्पू त्या ठिकाणी जबरदस्त झेल कॅरी केलाय आणि आल्या पाले फलंदाजाला माघारी पाठवलाय. अजून एक धक्का दिलाय. थँक्यू सो मच. दादांचं कार्य देखील तितकंच मोठं राहिलं आहे, म्हणून प्रत्येक कुठल्याही कामासाठी खरं तर त्यांची भरपूर मेहनत असते आणि त्यामुळे खरं तर हे सॉन्ग त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. मिड विकेटला ह्या वेळेस क्लिअर करतोय हा फटका, सीमारेषा पलीकडे येतोय षटकार. थँक्यू डिझय. चांगला फटका खरं तर पाहायला मिळतोय फलंदाज विकासच्या बॅटमधनं. यावेळेस देखील त्याच दिशेनं आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी चेंडूची उचलफेक होते. त्या अगोदर सिंगल मात्र या चेंडूवरती प्राप्त केली जाते. गोलंदाजी जर का चांगली केली असते तर कदाचित कमी धावसंख्येपर्यंत रोखलं असतं आणि मॅच देखील खूप चांगली पाहायला मिळाली असती, परंतु इतक्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना थोडासा बॅकफुटवरती पाहायला मिळतोय संघ. यावेळेस बॅटची आतली कडा घेतली चेंडूनं, लेग स्लिप कडनं त्या ठिकाणी चेंडूच्या उचल फेक केली जाते. षटक क्रमांक
3 या ठिकाणी समाप्त झालंय. 3 षटकाचा खेळ समाप्त झालाय. एकूण धाबा आहेत धावपटकावरती त्या 35 धाबा. चांगला फटका पाहायला मिळतोय त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक विखुरलेलं पाहायला मिळतंय. आताच लॉंग ऑफ मिड विकेट, त्यानंतर फाईन लेग शॉट. फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे. सिंगल धाव या चेंडूवरती प्राप्त केले. फक्त म्हणेन औपचारिकता बाकी असलेल्या मॅचमध्ये जणू काही शॉर्ट पिच बॉल क्षेत्ररक्षकापासून चेस थोडंसं लांब आहे. 1 बाउन्स ओव्हर द रोपनं चेंडूला पाठवलं सीमारेषा पलीकडं. चौकार. मोहनला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती पुन्हा एकदा जागा बनवून खेळलाय लॉंग ऑफच्या दिशेने. ओव्हर द रोप हा दुसरा चौकार फलंदाजीच्या बॅट मधून. जबरदस्त बॅटिंग मैदानच्या आतमध्ये पाहायला मिळते. चांगला फटका. पुन्हा एकदा गॅप शोधली आहे. 1 बाउन्स चेंडून अतिरिक्त उसळी घेतली आहे. क्षेत्ररक्षकाने प्रयत्न केले परंतु इथून हा ट्रिक पूर्ण करतोय हा फलंदाज. सलगचा तिसरा चौकार. थँक्यू डीजे. आक्रमणाला सुरुवात पाहायला मिळते. यावेळेस कॅच साठी जरूर प्रयत्न केला क्षेत्ररक्षकाने पण तो अंतिमच्या मोमेंटला चेंडू निसटला हातातून. सिंगल साठी लगेचच निघाले दोन्ही फलंदाज. सिंगल धाव प्राप्त होते आणि सिंगलच्या मदतीने एकूण धावसंख्या धावफलकावरती 49 धाव पडल्यावरती आपण पाहतोय. यावेळेस पुन्हा एकदा कॅच साठी कॉल. लॉंग आपला क्षेत्ररक्षक जेल्स करतोय. शेवटच्या मोमेंटला जबरदस्त जेल पकडलाय आणि संपवलाय खेळ फलंदाजाचा. थँक्यू सो मच. नवीन गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाज ट्रॅक वरती. शेवटचा अंतिमचं षटक योगेश वरती पहिलाच फटका मिड विकेटच्या डोक्यावरून ठोकलाय. यावेळेस लांब लचक हँडसम षटकार.
थँक्यू डिझाय, थँक्यू सो मच. चांगलं प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये चालू आहेत, परंतु किती मार्जिन हा सामना गमावा लागतो आहे हेच पाहणं या मॅचमध्ये बाकी असेल. पहिल्या चेंडूवरती जरूर षटकार आपण पाहिला, त्यानंतर सिंगल आले. 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. यानंतरची जी मॅच आहे त्या दोन्ही संघांना रेडी राहायचं आहे. टॉस जिंकला आहे दोस्ती 11 या संघाने बॅटिंग करण्याचा निर्णय आहे. पंचांचा इशारा वाईट बॉल, अतिरिक्त दाब, अतिरिक्त चेंडू देखील फेकावा लागेल गोलंदाजांना. पुन्हा एकदा त्याच दिशेनं चेंडू फेकण्याचा प्रयत्न पण पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला चेंडू. म्हणजे डॉट चेंडूची सांगता, डॉट बॉल इथून पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा जबरदस्त लाईन लेंथ, अगदी चेंडूकडं पाहत बसलाय फलंदाज. पडल्यानंतर आतमध्ये कधी येतोय चेंडू, कधी बाहेरच्या दिशेने वलन घेतोय. लोअर फुल टॉसचा बॉल मिड विकेट लावून क्षेत्ररक्षकाच्या अवकाशाबाहेर आखिरकार चेंडू गाठली सीमारेषा. 4 धावा. थँक्यू सो मच, थँक्यू डीजे. चौकार आलाय बॉलवरती. पुन्हा एकदा पुढे सरसवले, परफेक्ट टायमिंग बॅटच्या रडार मध्ये, परंतु उंची जास्त घेतली आहे. क्षेत्ररक्षकाकडे हा झेल कॅरी केलाय. फलंदाज पात. हॅलो, थँक्यू सो मच. मॅन ऑफ द मॅच कडे आपण जाणार आहोत. त्यांना या ठिकाणी 11 चेंडूमध्ये तब्बल 41 धावांची